नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आहे वर्गमूळ। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो वर्ग कसा करायचा। आता वर्गमूळ कसं काढायचं त्याआधी एक बेसिक आपण बघून घेऊ। आता समजा 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100। आता यामध्ये 1चा वर्ग केला आणि 9चा वर्ग केला तर एकक स्थान काय येते? 1 आणि 9 या दोन्ही संख्यांचा जर वर्ग केला तर एकक स्थान काय मिळतंय? तर एकच मिळतंय, बरोबर। म्हणजे आपण असं लिहिता येईल 1 आणि 9 यांचा जर वर्ग केला तर एकक स्थान काय आहे? 1। त्यानंतर 2 आणि 8 यांचा वर्ग केला, 2 आणि 8 वर्ग केला तर एकक स्थान 4। 3 आणि 7 यांचा वर्ग केला तर एकक स्थान 9। त्यानंतर 4 आणि 6 यांचा जर वर्ग केला तर एकक स्थान काय येते? 6। आणि 5चा वर्ग केला तर 5चा वर्ग केला तर 5च आणि 10चा वर्ग म्हणजे 0 असेल तर 0। एवढं आपल्याला फक्त माहिती पाहिजे। 1 आणि 9चा वर्ग केला तर 1, 8चा वर्ग 4, 8 आणि 2चा वर्ग एकक स्थान 4, 3 आणि 7चा वर्ग केला एकक स्थान 9, 4 आणि 6चा वर्ग केला एकक स्थान 6, 5 साठी 5 आणि 0 साठी 0। आता आपण एक्झाम्पल घेऊ। वर्गमुळात 5776। आता याचं वर्गमूळ काढायचं। वर्गमूळ काढताना काय करायचं? शेवटचे 2 अंक जे आहेत त्यांचा एक ग्रुप करायचा आणि जे शिल्लक राहिलं त्यांचा एक ग्रुप करायचा। आता 5776 आहे, त्यामध्ये हा एक ग्रुप झाला आणि हा एक ग्रुप झाला। आता मगाशी आपण जे पाहिलं, कोणत्या संख्यांचा वर्ग केल्यानंतर एकक स्थान 6 येतं? कोणत्या संख्यांचा वर्ग केल्यानंतर एकक स्थान 6 येतं? 4 आणि 6। म्हणजे हे 4 आणि 6 लिहून घेतलं, ठीक आहे। आता याचं काम संपलं। आता पुढे काय करायचं? हे जे 57 राहिले, शिल्लक राहिलेली संख्या काय झाली? 57। हे कोणत्या 2 पूर्ण वर्गांमध्ये आहे? 7चा वर्ग 49 आणि 8चा वर्ग 64, बरोबर। आता हे जे 7 आहे ते इथं आहे असं लिहून घेतलं। हे जे लहान पूर्ण वर्ग संख्या आहे त्याचं वर्गमूळ किती आहे? 7। ते आपण लिहून घेतलं। म्हणजे 2 संख्या मिळाल्या, एक मिळाली 74, एक मिळाली 76। आता या 2 संख्यांमधली कोणती संख्या असेल? तर हे जे 57 आहे, हे जे 57 आहे ते कोणत्या संख्येला? या लहान संख्येला जवळ आहे की मोठ्या संख्येला जवळ आहे? आता ते चेक करा। 64 वजा 57 किती येईल? 7। आणि 57 वजा 49 किती येईल? 8। म्हणजे कशाला जवळ आहे? मोठ्या पूर्णवर्ग संख्येला, म्हणून मोठी संख्या। म्हणजे याचं वर्गमूळ किती आलं? 5776चं वर्गमूळ किती आलं? 76। अजून एक एक्झाम्पल घेऊया। 8836। सेम सुरुवात काय करायचं? शेवटच्या 2 अंकांचा एक ग्रुप आणि शिल्लक राहिलेल्यांचा एक ग्रुप। आता हे काय पाहायचं? कोणत्या 2 संख्यांचा किंवा कोणत्या संख्यांचा वर्ग केल्यानंतर एकक स्थान 6 येतं? 4 आणि 6। याचं काम संपलं। आता 88 कोणत्या 2 वर्गांमध्ये येतं?
ते चेक करायचं. 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100. तर इथे 9 आहे असं लिहून घेतलं वर्गमूळ ह्याचं लहान पूर्ण वर्ग संख्येचं, म्हणजे दोन संख्या मिळाल्या 94 आणि 96. आता हे 88 कोणाला जवळ आहे, लहान संख्येला की मोठ्या संख्येला? तर लहान पूर्ण संख्येला, म्हणून उत्तर काय आलं आपलं 94. अजून एक एक्झाम्पल घेऊ. वर्गमुळात 1849. शेवटच्या दोन अंकांचा एक ग्रुप, राहिलेल्यांचा एक ग्रुप. आता कोणत्या दोन संख्यांचा वर्ग केल्यानंतर एकक स्थान 9 येतं? 3 आणि 7. याचं काम संपलं. आता 18 कोणत्या दोन वर्गांमध्ये आहे? 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. आता हे जे 4 आहे ते आहे असं लिहून घेतलं, म्हणजे दोन संख्या मिळाल्या. एक मिळाली 43 आणि दुसरी मिळाली 47. आता यामध्ये कोणती संख्या आहे असं बघायचं. आता हे 16 हे जे 18 आहे ते लहान पूर्ण वर्ग संख्येला जवळ आहे की मोठ्या पूर्ण वर्ग संख्येला? लहान पूर्ण वर्ग संख्येला, म्हणून लहान संख्या, म्हणजे याचं वर्गमूळ काय आलं 43. अजून एक एक्झाम्पल घेऊ. $11,881. सेम आता काय करायचं, शेवटच्या दोन अंकांचा एक ग्रुप आणि राहिलेल्यांचा एक ग्रुप. आता कोणत्या संख्यांचा वर्ग केल्यानंतर एकक स्थान 1 येतं? 1 आणि 9. बरोबर, याचं काम संपलं. आता ही कोणत्या दोन पूर्ण वर्गांमध्ये येतं? 10चा वर्ग 100 आणि 11चा वर्ग 121. हे 10 आहे असं लिहून घेतलं, म्हणजे दोन संख्या मिळाल्या. कोणत्या कोणत्या? 101 आणि 109. आता हे जे 118 आहे ते या 100ला म्हणजे लहान पूर्ण वर्ग संख्येला जवळ आहे की मोठ्या पूर्ण वर्ग संख्येला? तर मोठ्या पूर्ण वर्ग संख्येला, म्हणून मोठी संख्या, म्हणजे याचं वर्गमूळ काय असेल 109. यामध्ये जर काही अडचण असेल तर नक्की विचारा. धन्यवाद.